दोन मुद्दे ह्याच्यामध्ये आणखीन घ्यायला हवे. एक पहिला जो आपण इथे म्हणत आहोत की फडणवीस याच्यामध्ये गोत्यात येतील का, तर हे सरकारच्या दृष्टीने सुद्धा कसं राहील. पहिले ज्या वेळेला अजित पवारांनी वक्तव्य केलं की पहिलीपासून हिंदीची काही गरज नाहीये, 5वी पासून शिकू दे, 4थी पासून शिकू दे, त्यावेळेला त्याचा अर्थ हाच काढला गेला की हे कुठेतरी एकनाथ शिंदेंना गोत्यात आणणार आहे किंवा त्यांची अडचण करणार आहे, की जी भूमिका आयडियली शिवसेनेने घ्यायला हवी होती मराठीच्या मुद्द्यावर ती ते इथे दादा घेऊन बसलेले आहेत. त्याच्या बातम्या अशा पद्धतीनेच झाल्या की अजित पवार सुद्धा भूमिका घेत आहेत या मुद्द्यावर, ज्यांचं तसंही मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचे काही स्टेक्स लागलेले नाहीत किंवा प्रतिष्ठापणाला लागलेली नाहीये, पण तरी सुद्धा हा मुद्दा जिकडे सगळ्यात जास्त ज्वलंत असू शकतो ते मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा किंवा त्या पार्श्वभूमीवर सुद्धा अजित पवार मात्र भूमिका घेत आहेत. हे याच अर्थाने पाहिलं गेलं की हे कुठेतरी एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणार ठरू शकतं की शिंदे भूमिका घेत नाहीत पण दादा मात्र घेतात. आता तर शिंदेनी भूमिका घेतली आहे, दादांनी भूमिका घेतलेली आहे, दोघंही अगदी सांगतायत जाहीरपणे की पहिलीपासून 3 भाषा नको. अशा परिस्थितीमध्ये हे फडणवीसांसाठी सुद्धा कसं असू शकतं की हे आतमधलं अंडरस्टँडिंग असू शकतं की आता शिंदे फडणवीसांना पुन्हा एकदा आव्हान देत आहेत त्यांची स्वतःचं शिवसेनेचं मुंबईतलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी. हे कशा अर्थाने पाहायचं की शिंदेची आत्ताची भूमिका ही फडणवीस सरकारसाठी काय इम्प्रेशन ठेवू शकते. असं आहे बघ, फडणवीसांना गोत्यात तेव्हा येऊ शकतात ज्यावेळेस एखादा असा निर्णय की जो फडणवीसांना लागू करायचाच आहे आणि तो या दोन पक्षांमुळे लागू होत नाहीये, तर फडणवीस गोत्यात येतील. मला अजूनही असं वाटतं की महानगरपालिका निवडणुका तोंडावर असल्यामुळे एक पॉलिटिकल प्रेशर कुठेतरी आहे आणि त्यातनं सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. आणि माझं अजूनही असं मत आहे की अनेकदा अशा पद्धतीचे निर्णय हे ज्याला आपण म्हणतो ना सायलेंट पिरियडमध्ये लागू केले जातात, जेणेकरून ते रुजू शकतात, त्याची धार कमी होऊ शकते. त्या निर्णयांमुळे जे लोकांची चळवळ उभी राहून त्याला एक विरोध प्रदर्शन आणि त्याचं दृश्य स्वरूपात जे दिसणं आपण म्हणतो ना आणि त्याचा इम्पॅक्ट हा त्या सायलेंट पिरियडमध्ये कमी होऊ शकतो. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हे झालं आणि अनेकांपर्यंत तो विषय पोचला असेल नसेल, कदाचित असंही असू शकतं की मराठी भाषेतल्या भाषिक काही पालकांना असं वाटतही असेल की ठीक आहे जास्त भाषा शिकल्या तर चांगलंच आहे. तसंही पालक आजकाल खूप प्रेशर टाकतच असतात आपल्या पाल्यांवरती, पण असंही असू शकतं. पण तरीसुद्धा एक अस्मितेची भावना आहे कुठेतरी ह्याच्यामध्ये, आणि अस्मितेची भावना एकदा निर्माण झाली की त्याला काय टोक मिळेल किंवा ते कुठल्या दिशेला जाईल याची गॅरंटी घेता येत नाही. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये त्यांची ज्या आधीच्या विधानसभेच्या जेवढ्या कॅम्पेन्स होत्या त्याच्यामध्ये जय जय गरवी गुजरात अशा पद्धतीची कॅम्पेन राहिलेली आहे त्यांची नेहमी, ही लक्षात घ्या तुम्ही. बाहेर किती लोक म्हणत असतील की हिंदुत्व आणि ह्या सगळ्या गोष्टी, तरीसुद्धा गुजरातचा अपमान ह्या सगळ्या गोष्टीच त्यांनी त्याच्यामध्ये आणलेल्या होत्या, हे लक्षात घ्या तुम्ही. सो बेसिकली अस्मिता नावाची एक गोष्ट असते, ती कशी वर्कआउट होते निवडणुकीमध्ये याची पूर्ण कल्पना पण भारतीय जनता पार्टीला पण आहे. त्यामुळे त्यांना जर ही गोष्ट लागू करायचीच असेल, उद्या सपोज असा निर्णय झाला की ही लागू करायची आहे, तर महानगरपालिकेनंतर नरेंद्र जाधव समितीचा जो काही अहवाल येईल त्याच्यामध्ये थोडाफार म्हणजे याच निर्णयामध्ये थोडाफार बदल करून थोडंसं सॉफ्टवेअर व्हर्जन करून सुद्धा ते लागू करता येऊ शकतं ना. आणि त्याच्यानंतर मी जसं म्हटलं तसं एकदा का या 2025च्या निवडणुका संपल्या, ज्याला तुम्ही मिनी विधानसभा म्हणा की काय वाटेल ते म्हणा, पण त्याच्यानंतर 2029 नंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीत, बरोबर. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये सरकारची कसोटी लागेल, कस लागेल किंवा परीक्षा आहे अशा पद्धतीची कुठलीही निवडणूक नाही. 4 वर्ष हा कुठल्याही सरकारसाठी इनफ कालावधी आहे की एखादा निर्णय इम्प्लिमेंट करून घेणं, त्याचे प्रोज अँड कॉन्स व्यवस्थितपणे टॅकल करणं, त्याच्यातनं जर लोकांमध्ये कुठला राग लोभ निर्माण होतोय नाही होतोय याची साधारणतः चाचपणी करणं आणि त्याच्यानंतर त्या बाबतीतला निर्णय बदलायचा. म्हणजे सपोज जर उद्या हा आपण असं पकडून चालूया की पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये हा निर्णय लागू झाला, काय नरेंद्र जाधव कमिटीचा रिपोर्ट आला आणि त्यांनी सांगितलं की एक काम करा, 2 वर्ष तुम्ही तोंडी शिकवा, तिसऱ्या वर्षी एक छोटंसं पुस्तक आणा आणि 4थी 5वी मध्ये परीक्षा घेऊ नका आणि 5वी पासून लागू करा. बघा म्हणजे आम्ही फक्त तोंड ओळख करून देतो असं करून सपोज तो निर्णय लागू झाला, असं पकडून चला की या निर्णयाच्या विरोधामध्ये मोठं जन आंदोलन उभं राहिलं आणि ती भावना धगधगती राहिली लोकांच्या मनात की बघा सरकारने आडमार्गाने या गोष्टी करूनच घेतल्या, फसवलं किंवा जे काय असेल ते. तर त्याचा इम्पॅक्ट चं मॅपिंग करून त्याच्याबद्दलचं समज ते समजून घेऊन 2029च्या आधी तो निर्णय मागे घेण्याची पण पूर्ण तयारी सरकारची असू शकते, तेवढा वेळ सरकारकडे आहे. किंवा जर त्यांना 2 वर्षानंतर असं लक्षात आलं की अरे ह्याला काही फारसा विरोध होत नाहीये, लोकांनी आता ऍक्सेप्ट केलाय, आता आपण पुढे जाऊ शकतो, हा मुद्दा संपलेला आहे, तर 29च्या निवडणुकीसाठी ते वेगळ्या पद्धतीने तयार होऊ शकतात. सो इन बोथ द सर्कमस्टन्सेस आत्ताची ही माघार ही परमनंट माघार आहे असं मला वाटत नाही.
त्या बाबतीत त्या पद्धतीने आय थिंक वेळोवेळी त्याच्याबद्दल विचार केला जाईल. त्यावेळेस आपल्याला बघितलं पाहिजे की अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे काय भूमिका घेतात हे आपल्याला त्यावेळेस कळेल. कारण जाधव समितीचा अहवाल अजून त्याचे बाकीचे डिटेल्स यायचे आहेत की त्यांना काही स्पेसिफिक टाईमलाईन दिली जाईल का, त्यांचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस काय असणार आहेत, कशा पद्धतीने त्यांचं काम असणार आहे, तो विधानसभेमध्ये ठेवला जाईल, त्याच्यावर चर्चा होईल की कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन मग विधानसभेसमोर ठेवला जाईल, ॲक्शन टेकन त्याच्याबद्दल रिपोर्ट ठेवला जाईल, काय नक्की केलं जाईल याच्याबद्दलची क्लॅरिटी अजून यायची आहे. पण अशा गोष्टी होऊ शकतात, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण सध्या तरी शिंदेंच्या ही गोष्ट नक्कीच लक्षात आली असावी की आपल्याला मध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीपासून आपण वेगळ्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतो, भूमिका मांडू शकतो, याची सुरुवात त्यांनी केली पाहिजे. ही गोष्ट तरी त्यांच्या कदाचित लक्षात आली असावी असं मला वाटतं. अनुजा, साहिल महाले यांनी सुद्धा तसंच काहीसं म्हटलेलं आहे की दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नयेत म्हणून हा GR तात्पुरता रद्द केलेला आहे. जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका नसतील तेव्हा हे सरकार परत हिंदी सक्ती करणार हे निश्चित. आताची ही समिती त्यासाठीच नेमलेली आहे जेणेकरून हा वेळकाढूपणा करता येईल असं त्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता खरं तर शिंदेनी घुमजाव केलेला आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. याच्यावर बाकीचे नेते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात हे बघायला हवं. याच्यावर फडणवीसांची भूमिका सुद्धा समजून घेणं किंवा फडणवीसांचं मत खरं तर समजून घेणं हेही पाहणं फार महत्त्वाचं असेल. अर्थात एखाद्याच्या मताने कितपत परिणाम होईल हेही पाहायला हवं, कारण की त्यांच्याकडे स्वतःच इतकं आपण म्हणू शकतो की सक्षम बहुमत आहे की त्यांच्या सरकारला कुठलाही धोका नाहीये. त्यामुळे मित्रपक्षांनी जरी विरोधी भूमिका घेतली तरी सध्या तरी हा GR तात्पुरत्या स्वरूपातला रद्दच झालेला आहे, त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पण तरीही घेतलेल्या भूमिकेचं मात्र विश्लेषण होणं गरजेचं असतं. आणि त्याचसोबत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. मराठी हिंदी हा मुद्दा इथे जरी महत्त्वाचा असला तरी या पलीकडे जाऊन इतरही महाराष्ट्रातले महत्त्वाचे मुद्दे आहेत, तेही अधिवेशनामध्ये कोण कशा पद्धतीने मांडतंय हेही पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. ग्रामीण पट्ट्यातले मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत, असंख्य मधल्या काळातले असे प्रश्न आहेत की जे सुद्धा अधिवेशनामध्ये मांडणं गरजेचं आहे. अन्यथा पुन्हा एकदा ती ग्रामीण महाराष्ट्र विरुद्ध शहरी महाराष्ट्र ही दरी तयार होते, कारण की शहरातलेच मुद्दे मांडले जातात, भाषेचे मुद्दे मांडले जातात, मुंबई सेंट्रिक मुद्दे मांडले जातात, त्याच्यावरच अधिवेशन तापतं आणि महाराष्ट्रातले इतर सुद्धा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मात्र मांडले जात नाहीत. कुठेतरी याबद्दलची सुद्धा दबक्या आवाजात चर्चा होती की हे विषय अधिवेशनाच्या तोंडावर यासाठीच काढले जातात जेणेकरून मुख्य विषयांना किंवा महत्त्वाच्या आणखीन जे विषय असतात त्यांना बगल दिली जाऊ शकते. त्यामुळे ते सुद्धा होत नाहीये ना, याचं भान सुद्धा विरोधकांनी बाळगणं गरजेचं आहे. आणि म्हणून या संपूर्ण महिनाभराच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कुठले नेते कशा पद्धतीने भूमिका मांडतायत, विरोधी पक्ष हा जेवढा आपल्याला सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदांमध्ये सक्षम पाहायला मिळतो तो संख्येने जरी कमी असला तरी सुद्धा विधिमंडळामध्ये तितक्याच प्रखरतेने आणि तितक्याच ताकदीने हे सगळे मुद्दे मांडतो का, आणि त्याचं सरकार सुद्धा कशा पद्धतीने दखल घेते. जे सरकार म्हणतंय की आम्ही विरोधी पक्षाचा मान ठेवू तर ते सुद्धा कशा पद्धतीने होतं हे बघायला हवं. आणि जो गेले 2 अधिवेशन मुद्दा गाजलेला आहे तो म्हणजे विरोधी पक्षनेते पदाचा, तर या अधिवेशनामध्ये सुद्धा तो मुद्दा निकाली निघतो का की तो पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनावर ढकलला जातो, या सगळ्या गोष्टींवर आमचं लक्ष असणार आहे. पुढचा अख्खा महिना हा अधिवेशनाच्याच बातम्यांनी सगळ्यात जास्त चर्चेत असणार आहे. त्यामुळे त्या संदर्भातली प्रत्येक महत्त्वाची बातमी आणि त्याचं विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा. फेसबुक, एक्स प्लॅटफॉर्म आणि इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. थोड्याच वेळामध्ये आजचा मुद्दामध्ये आणखीन एक नवीन विषय घेऊन नक्की भेटूया. तुर्तास हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद.